नमस्कार. तर आज आपण मस्त अशी जवसाची चटणी कशी करायची ते बघूया. अगदी 2-3 महिने ही चटणी आरामात राहते, अजिबात खराब होत नाही. तर जवस किंवा त्याला आळशी म्हणतात. तर कशी करायची ते बघूया. मस्त अशी खमंग होते, जेवणाला ताटाला आपण लावू शकतो किंवा भाकरीबरोबर छान अशी तेल टाकून लागते. तर त्यासाठी इकडे मी बघू शकता तुम्ही जवस घेतलेत, याला आळशी म्हणतात. तुम्ही जवसही म्हणू शकता, आमच्याकडे हे जवसच म्हणतात. तर हे बघा अशा प्रकारे असं असतं. तर हे घ्यायचं कसं, तर सगळ्यात आधी तर हे थोडंसं 1-2 दाणे आपण तोंडात टाकून बघायचे. हे तोंडात चावताना आपल्याला कचकच लागलं की समजायचं ते भरलेले नाहीत. अगदी पोकळ असतात ते कचकच लागतात, पण ते जे भरलेले असतात ते मस्त असे खाताना आपल्याला कळतं ते, की अगदी शेंगदाणे खातो आपण तसे लागतात ते. तर अशा पद्धतीने शक्यतो घ्यायचा प्रयत्न करायचा. तर इथे मी 100 ग्राम जवस घेतलेत. अगदी छान निवडून घेतले, त्याच्यामध्ये माती असते तर निवडून घ्यायचं छान किंवा धुवून घेतलं तरी चालेल. इथे मी एक 15 ते 20 मिरच्या घेतलेत. या तिखटच साध्या मिरच्या आहेत. तुमच्याकडे तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर थोड्याशा कमी घ्या किंवा मग शंकेश्वर मिरची असते थोडीशी कमी असते तिखट, ती घेतली तरी चालेल. हे मी साध्या अगदी गावरान मिरच्या घेतल्यात. तर आधी आपण हे जवस आहे ते भाजून घ्यायचे आहेत. खमंग असे चरचरीत आवाज येऊसपर्यंत भाजून घ्यायचे. जवस थोडासा भाजायला वेळ द्या, कारण गॅस कमी करून भाजा, कारण गॅस जर मोठा ठेवला हे पटकन जळतात आणि मग सगळे जवस शिजले भाजलेत की नाही हे कळत नाही. त्यामुळे गॅस मंद ठेवा आणि छान भाजून घ्या, अगदी हलवत छान असं हे. आणि सगळे जवस भाजायला लागले की फुटल्याला आवाज येतो, चटचटचट असा आवाज येतो. अगदी छास्त आवाज येऊन थोडंसं शांत झाला की समजायचं आपला जवस भाजलेले आहेत. हे बघा आधी थोडंसं बघा लालसर होतं, आता थोडंसं कलरही बदलला ह्याचा. अशा पद्धतीने भाजून घ्यायचे. शक्यतो आपण प्रयत्न करायचा एक एक जवसाचा दाणा आहे तो भाजला पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायचं. त्यासाठी गॅस एकदम मंद ठेवायचा आणि भाजून घ्यायचे. हे अगदी हलवत भाजून घ्यायचे, म्हणजे हे जवस छान भाजले जातात. याच्यामुळे काय होतं, मस्त अशी चटणी खमंग होते. त्यासाठी बघू शकता तुम्ही एक 5 ते 7 मिनिट मी छान भाजून घेतले. कलर पूर्ण बदलला आहे. आता याच्यामध्ये मिरच्या आहेत, मिरच्याही अशाच भाजून घ्यायच्यात. डाग पडोसपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या. आता मिरच्याऐवजी तुमच्याकडे लाल तिखट असेल, मिरची पावडर असेल, ती वापरली तरीही चालेल. मिरच्याही छान अशा भाजून घ्यायच्या, थोड्याशा डाग पडोसपर्यंत भाजून घ्यायच्या, म्हणजे नरम असतात त्या मिरच्या, छान कडकडीत होतात आणि मग तुम्ही वापरू शकता. अगदी 15 ते 20 मिरच्या घेतल्यात मी. हे बघा बघू शकता आतून थोडासा काळसटपणा आला की मिरची भाजली असे समजायचं. हे बघा बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने ही मिरची भाजून घ्यायची. अगदी जास्त करपायची नाही, नाहीतर मग करपलेला वास येतो आणि मग चटणीची चव बिघडते. आता आपल्याला मिरची आणि जवसच भाजून घ्यायचं आहे, बाकीचं सगळं साहित्य आहे ते मी दाखवते. आता हे थंड करून झालं की एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं. यामध्ये मिरची घालायची, भाजलेली मिरची जी आहे ती घालायची. आता या बघा बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हे भाजून घेतलेत मी. अगदी याला तेल वगैरे काही घालायचं नाही, अशाच मिरच्या भाजून घ्यायच्यात आपल्याला. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या, पण शक्यतो अशा चटण्या असतात सुक्या त्या थोड्याशा तिखट असाव्यात, म्हणजे जर भाकरीबरोबर तुम्हाला चपातीबरोबर खाता येतात. आता लसूण पाकळ्या बघा, मी एक 8-10 लसूण पाकळ्या घेतल्यात. मी फक्त लसणाचा मागचा जो भाग आहे तो काढला आणि पुढचा कडक भाग असतो तो काढला आहे. मधलं जी साल आहे ते तशीच ठेवलेली आहे. मीठ घालायचं चवीनुसार. आता याच्यामध्ये मी फक्त याचीच करते. तुम्ही इतर याच्यामध्ये तीळ घालू शकता किंवा शेंगदाणे घालू शकता. मी फक्त जवसाची चटणी करते. तर अगदी मिक्सर बंद चालू करत असं ही चटणी वाटून घ्यायची. आपल्याला जास्त मोठी वाटायची नाही किंवा जास्त एकदम बारीकही करायची नाही. तर अशा पद्धतीने बघा बघू शकता तुम्ही, मस्त अशी चटणी तयार झाली. आता ही चटणी खायची कशाबरोबर, तर वाटीमध्ये थोडीशी चटणी घ्या आणि शेंगदाण्याचं तेल किंवा तिळाचं तेल असेल तुमच्याकडे तर नक्की वापरा. तीळ घालून ही चटणी मस्त भाकरीबरोबर लागते. अगदी तुम्ही लहान मुलांना शाळेत टिफिनसाठी जरी देत असाल तर चपातीबरोबर जर देत असाल तर चपातीला तेल लावायचं किंवा तूप लावायचं आणि वरून ही चटणी अशी छान भुरभुरायची आणि त्याचा रोल करून द्यायचा. मुले अगदी आवडीने खातील. पौष्टिक आहे हे, महिलांनी अगदी आवर्जून खावी अशी ही
जवसाची चटणी तयार झाली, बघू शकता तुम्ही। रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपण पुन्हा भेटू।